सावित्रीचे पाणी पुन्हा वाढले. महाडकरांसाठी प्रशासनाचे आव्हान. नदीकाठापासून दूर राहा. गेल्या 3-4 दिवसांपासून कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे महाड तालुक्यात कालपासून पूरस्थिती निर्माण झाली. काल रात्री सावित्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने महाडकरांची झोप उडाली होती. आज सकाळी काही काळ पाणी पातळी कमी झाली होती, मात्र संध्याकाळी पुन्हा एकदा नदीच्या पाण्यात अचानक वाढ होऊ लागली आहे. यामागचे कारण पोलादपूर तालुक्यातील बाजिरे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असणे आहे. त्याचबरोबर महाड तालुक्यातील वरण, शिवतर आणि रायगड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. त्यामुळे नदीपात्रात पुन्हा प्रचंड प्रमाणात पाणी वाढत आहे. ही परिस्थिती पाहता महाड शहर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. महाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी तेज मराठीशी बोलताना नागरिकांना नदीकाठच्या परिसरात न जाण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे, महाड शहर पोलीस स्टेशन. पाणी पातळीविषयी जर सांगायचं झालं तर आत्ता सध्या पाण्याचा विसर्ग धरण प्रवण क्षेत्रातून जास्त प्रमाणात वाढलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची गती वाढलेली आहे. सर्व लोकांना, महाडकरांना, महाडच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना, नदीकाठच्या लोकांना मी एक आवाहन करत आहे की आपण सुरक्षित ठिकाणी आपले कुटुंब, आपले जे जनावरे किंवा पशुधन आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाला घरी राहून किंवा सुरक्षित ठिकाणी राहून मदत करावी, हे सर्वांना आवाहन करत आहे.